जागतिक क्षयरोग दिन आहे, तर त्या दिवसाविषयी आम्हाला थोडीशी माहिती सांगा. हो, नक्की. नमस्कार, मी डॉक्टर धनश्री गोविलकर, समुदाय आरोग्य अधिकारी म्हापण. तर आज जागतिक टीबी दिन आहे, तर त्यानिमित्त टीबी विषयी जाणून घेऊया. टीबी हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस याच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे. हा प्रामुख्याने ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळे होतो, म्हणजे खोकताना, बोलताना किंवा शिंकल्यानंतर याचे इन्फेक्शन होऊ शकतं. तर याच्यामध्ये दिसणारी लक्षणं ही आहेत, म्हणजे अचानक होणारी वजनातील घट, 2 आठवड्यापेक्षा असणारा ताप, रात्री येणारा घाम. ही लक्षणं जर तुम्हाला प्रामुख्याने ही लक्षणं दिसतात, ही लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला टीबी असू शकतो. हे काही गैरसमज आहेत, तर तो खूप गरीब लोकांनाच होतो, हा सर्वात मोठा असणारा गैरसमज. तर असे नसून तो कुणालाही होऊ शकतो. मुख्यतः होणारा हा ज्यांचं वजन खूप कमी आहे, ज्यांना ह्याच्या आधी टीबी होऊन गेलेला आहे, टीबी पेशंटच्या संपर्कात असणारे लोक, ज्यांना मधुमेह आहे, ज्यांचा बीएमआय कमी आहे, ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे, अशा लोकांना टीबी होण्याची शक्यता जास्त असते. दुसरा गैरसमज हा आहे की टीबी म्हणजे मृत्यू. तर असे नसून योग्य उपचार घेतल्याने टीबी हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर सध्या शासनाची 100 दिवस टीबी कॅम्पेन सुरू आहे. तर याचा मुख्य हेतू टीबी पेशंट लवकर शोधणे आणि त्याच्यावर उपचार करणे हा असून आपणही या अभियानाचे साक्षीदार बनूया आणि टीबी मुक्त भारत घडवूया. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, अतिशय चांगली माहिती आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद.